तारीख होती 16 ऑक्टोबर मध्यरात्री 12:30ची वेळ. गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे निघाली होती. पण रेल्वेमध्येच त्या महिलेला प्रसूती वेदना व्हायला लागल्या. महिला आरडाओरडा करू लागली. रात्रीची वेळ होती त्यामुळं मदतीसाठी कुणी येत नव्हतं. पण ज्या डब्यात ती महिला प्रवास करत होती त्याच डब्यात विकास दिलीप बेंद्रे हा तरुण प्रवास करत होता. विकासने घटनेचं गांभीर्य लक्षात घेत ट्रेनची चेन लगेच ओढली. विकासने चेन ओढल्यानंतर राम मंदिर स्थानकावर ही ट्रेन थांबली. पण स्थानकावर काही कारणास्तव कुठलीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. त्याने ॲम्ब्युलन्सला कॉल केला. पण ॲम्ब्युलन्सला पण यायला वेळ लागणार होता. त्या महिलेला जास्त प्रमाणात त्रास होत होता. विकास समोर मोठा प्रश्न होता की रात्रीची वेळ, वैद्यकीय सुविधा नाही, ॲम्ब्युलन्सला पण वेळ लागणार आहे. त्याने एक क्षणाचा विलंब न करता आपल्या मैत्रिणीला फोन केला. विकासने डॉक्टर देविकाला फोन केला. फोनवर देविकाला विकास सगळी काही परिस्थिती सांगतो. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर देविका विकासला कशा पद्धतीनं डिलिव्हरी केली पाहिजे असं सगळं काही स्टेप बाय स्टेप सगळं त्याला समजून सांगते. या सगळ्या गोष्टी विकासला देविकाने व्हिडिओ कॉलवर समजून सांगितल्या. विकास हा डॉक्टर नाही, वैद्यकीय अनुभव नाही, पण तरी देखील त्याने गोष्टी करण्यासाठी धाडस दाखवलं आणि विकासने देविकाने सांगितल्याप्रमाणे काळजीपूर्वक त्या गोष्टी केल्या आणि रात्री 1 ते 2च्या दरम्यान बाळाचा रडण्याचा आवाज स्टेशनवर आला. त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला होता. विकासमुळे आणि डॉक्टर देविका देशमुखमुळे बाळाचा आणि महिलेचा जीव सुखरूप वाचला. महिलेचं कुटुंब महिलेला दवाखान्यामधूनच घरी घेऊन चाललं होतं. पण महिलेला रेल्वेमध्येच अचानक त्रास व्हायला लागला. पण विकास याने धाडस दाखवलं आणि महिला आणि बाळाचा जीव सुखरूप वाचला. रेल्वेमध्ये अनेक लोक होती पण मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. फक्त बघून निघून जात होते. विकास देवासारखा धावून आला. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात विकासचं कौतुक व्हायला लागलं. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील विकास बेंद्रे यांची भेट घेऊन त्याचं कौतुक देखील केलं आहे. माध्यमाशी बोलताना विकासने सांगितलं, त्या क्षणी काही विचारच सुचला नाही. फक्त एवढंच जाणवलं की मदत केली नाही तर जीव धोक्यात जाईल. डॉक्टरने व्हिडिओ कॉलवर सगळं सांगितलं आणि मी ते पाळत राहिलो. त्यांच्या धैर्याचं आणि तत्परतेचं संपूर्ण समाजात कौतुक होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखील त्याचं अभिनंदन केलं आहे. त्याला रिअल लाईफ हिरो म्हणून गौरवलं जात आहे. जर मनात माणुसकी असेल तर प्रत्येक जण हिरो ठरू शकतो. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.